नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या म्हैसमाळ या ठिकाणी। मित्रांनो, म्हैसमाळ हे ठिकाण खुलताबाद तालुक्यामध्ये येतं आणि या ठिकाणी मित्रांनो पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये पर्यटकांची चांगली वर्दळ या ठिकाणी बघायला मिळते। परंतु यावेळी आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि या इतक्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी एक पण टुरिस्ट आपल्याला येते फिरताना दिसत नाहीये। आता पाठीमागे बघा, आता हा व्ह्यू पॉइंट आहे आपला। व्ह्यू पॉइंटसाठी आपण बघण्यासाठी आलेलो आहे। जर थंड हवेचं जर का सांगायचं जर झालं तर या ठिकाणी या दिशेनं थोडेफार प्रमाणामध्ये थंडी हवा येताना आपल्याला दिसत आहे। परंतु तितकं काही या ठिकाणी काही तितकं फारसं थंड वाटत नाहीये आणि त्याच कारणामुळे कदाचित पर्यटकांनी या ठिकाणी पाठ फिरवलेले आहे। पावसाळ्यात जर का आपण या ठिकाणी आलो तर अक्षरशः या ठिकाणी उभा राहायला सुद्धा जागा मिळत नाही। परंतु यावेळी आता असं पहिली वेळ झालं की आम्ही या म्हैसमाळ या ठिकाणी आलो आणि इथं कोणीच नाही आहे, फक्त मी आणि आपला एक मित्र सहकारी आहे मयूरराव पाटील, आम्ही दोघंच आलेलो आहोत। आणि कारण देखील असं आहे की या ठिकाणी गिरजादेवीचं एक मंदिर, प्रसिद्ध मंदिर आहे म्हैसमाळ गावाच्या लगतच। त्या देवीचं दर्शन घेण्यासाठी खरं तर आम्ही इतक्या दूरून जालन्यावरून या म्हैसमाळ ठिकाणी आलेलो आहोत। तर म्हटलं आपण या टुरिस्ट पॉईंटच्या एकदम जवळ आहे, तर म्हटलं चला बाबा फेरफाटका मारून येऊयात आपण, त्या उद्देशाने आपण या ठिकाणी आलेलो आहोत। तर कोणी दिसत नाहीये, नाहीतर पावसाळ्यामध्ये मित्रांनो इतका निसर्ग फुललेला असतो, इतका खुललेला असतो, आपल्याला या ठिकाणी धबधबे बघायला मिळतात, थंडगार हवा या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते। खालचं जर का आपण दृश्य बघितलं तर एकदम मनमोहक दृश्य असतं पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये। परंतु सध्या आता एकदम भकास या ठिकाणी वातावरण झालेलं आहे आणि हे दाखवण्यासाठी खरं तर हा व्हिडिओचा आपण खटारोप केलेला आहे। तर आपण जर या ठिकाणी जर का भेट देऊ इच्छित जर का असाल तर आपण या ठिकाणी पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये आलं पाहिजे। जून पासून खरं तरी या ठिकाणी सीझन चालू होती बघा, लांबच्या लांब छोटे गावं दिसत आहेत। गावाची जर का साईज जर का बघितली तर असे छोटेच गाव दिसत आहे। एखादा आपल्या नाही का वस्ती वगैरे जर का असते गावाकडं असं वाटतं की वस्तीच आहे, परंतु जर का आपण जर त्या गावांची माहिती घेतली तर मोठे गाव आहे खरं तर खाली। परंतु तेच ना तर चला मित्रांनो, सहज व्हिडिओ काढायचा म्हणून काढला मी। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, खूप दिवसापूर्वी आपण या ठिकाणी आलतो, एक जबरदस्त या ठिकाणी व्ह्यू होता। नेक्स्ट टाइम आपण यावेळेस या जागेला एक्सप्लोअर करण्यासाठी येऊ, त्यावेळेस तुम्हाला सगळी टूर या म्हैसमाळच्या थंड हवेच्या ठिकाणाची मी नक्कीच देईल। तर चला भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन टॉपिकवरती। तुर्तास धन्यवाद, जय जिजाऊ जय शिवराय।